छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर। गोवा येथील कला अकादमीमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित भव्य अधिवेशनात गोव्याचे मुख्यमंत्री प्रदीप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा यावेळी गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। राज्यभरातील संपादक, पत्रकार आणि डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी विशेष मुलाखत घेतली। डिजिटल मीडिया क्षेत्रातील समस्या, आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर सामंत यांनी सविस्तर भूमिका मांडली। तसेच पुढील अधिवेशन रत्नागिरी इथं आयोजित करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले। संघटनेच्या विविध मागण्यांचे प्रस्तावही यावेळी सादर करण्यात आले। उपस्थितांनी संघटनेच्या कार्याचं कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष खाजेकर यांनी या अधिवेशनाचा सविस्तर आढावा घेतला। अगदी महाराष्ट्रालाच नव्हे तर गोव्याला देखील ज्या आपल्या उपक्रमाचं आकर्षण आहे असा उपक्रम या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण आता सुरू करतोय। तो उपक्रम म्हणजे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांची प्रकट मुलाखत। उदयजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की कन्हेरी मठ या ठिकाणी आमचं दुसरं महाअधिवेशन झालं होतं, ज्या अधिवेशनाचं उद्घाटन श्रीमंत शाहू महाराजांनी केलं होतं। आणि त्या मुलाखतीचं जसं आज महाराष्ट्राला हे अट्रॅक्शन आहे, तसं ते अधिवेशन हे तुमचे मित्र, ज्येष्ठ बंधू दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रकट मुलाखत, ती खूप गाजली। त्याला संदर्भ असा होता की ते नुकतंच त्यांनी साहेबांविरुद्ध बंड केलेलं होतं आणि त्यांची जाहीर ती प्रकट मुलाखत झाली। आज ही तुमची मुलाखत होते, त्याला अनेक संदर्भ आहेत। म्हणजे अगदी खरातांपासून नेहमीच तुमचं नाव येतं की काही आमदार घेऊन उदय सामंत आता उपमुख्यमंत्री होणार, असे अनेक संदर्भ आहेत। परंतु आजच्या या मुलाखतीला देशातल्या आणि राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या दृष्टीनं यासाठी महत्व आहे की तुमच्याकडं महाराष्ट्र उद्याचा उपमुख्यमंत्री, उद्याचा मुख्यमंत्री, तुमचं वय, तुमचा आत्ताचा वकूफ आणि तुमचा कॅनव्हास पाहता आमच्या नव्या पिढीतील पत्रकार तर आवर्जून घेतात। तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? पहिलं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की मला एक संधी आपण दिली, पण तुम्ही मला प्रकट मुलाखतीला बोलवलं की माझा राजकीय पत्ता कट करायला बोलवलं मला कळलं। सुरुवातीलाच आपली भावना कदाचित ती माझ्या प्रती असेल, पण मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत। मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि मी अनेक वेळा असं सांगितलंय की माझी 25 वर्षाची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ती शरद पवार साहेबांपासून सुरू झाली। माझे दादा असतील, त्यांनी दिलेली संधी असेल, पण या 3.5 वर्षामध्ये जो मला एक्सपिरियन्स महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, त्याच्यामुळे प्रामाणिकपणानं सांगतो की एकनाथ शिंदे साहेबच मोठे व्हावेत ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे। त्याच्यामुळे सांगितलं की माझं लिमिट मला माहिती आहे, मी कुठपर्यंत जायचं, आणि मी एवढा काही महत्वाकांक्षी नाही। माझी राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर माझ्या घरात कोण ग्रामपंचायतीचं सदस्य देखील नाही। असं असताना जर एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं भरभरून दिलंय तर याच्या पुढे अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही। आज जाहीरपणानं सांगतो की जे कुठचं मोठं पद असेल ते माननीय एकनाथ शिंदेनाच मिळावं ही माझी प्रामाणिकपणाची भावना नाही। ही भावना तुम्ही वेळोवेळी व्यक्त केलेली आहे, परंतु सुरुवातीलाच आपण म्हणालात की ही पत्ता कट करण्यासाठीची मुलाखत आहे की काय, तर तुम्हाला असं का वाटतं की तुमचा पत्ता कट होऊ शकतो? हे कसं असतं की आता तुमच्या मनामध्ये मी मोठा व्हावा असा आहे, पण माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब मोठे व्हावे असे। आता मी पत्रकारिता मी देखील 25 वर्ष जवळून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे। त्याच्यामुळे जे मनातच नाही तो जर प्रश्न तुम्ही विचारला आणि ते महाराष्ट्रात आता पोचणार आहे, बरोबर आहे की नाही? मग हा गोव्यात जाऊन स्वतःची इच्छा प्रकट करतो
त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की माझी लिमिटेशन मला माहिती आहे आणि प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या नेत्यानं माझ्यासारख्याला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली, महाराष्ट्रामध्ये माझा चेहरा शिंदे साहेबांमुळेच ओळखायला लागले, त्या नेत्याच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी करायचं हे अजिबात नाही. आणि मगाशी तुम्ही जे म्हटलात ते गट 100% गट आमचा आहे, पण तो शिवसेनेचा आहे आणि फक्त एकनाथ शिंदेचा आहे. नाही आपण म्हणाला किंवा हे तुम्ही पत्ता कट होण्यावर अत्यंत म्हणजे तुमच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं, परंतु हे पत्ता कट होणं किंवा तशी चर्चा होणं ही काय पहिल्यांदा चर्चा झालेली नाही. ज्या वेळी म्हणजे आपल्या सर्वांना पत्रकारांना माहीत आहे की अगदी शिंदे साहेबांच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून ते खरातांच्या प्रकरणापर्यंत, खरातांचं प्रकरण कशाला आपल्या जरांगे पाटलांबरोबर 2 तास घालवण्यापर्यंत हे हा जो प्रवास आहे, या प्रवासात ज्या माणसाला संकटमोचक म्हणून महाराष्ट्र पाहतो, शिवसेनेचा संकटमोचक किंवा डॅमेज कंट्रोलर